नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या कला आविष्कार या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आज आमच्याबरोबर आहेत गोमंतकाचे एक ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ञ व प्रथितयश कवी आदरणीय श्री दशरथ परब सर. तुमचं स्वागत. दशरथ परब हे गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजेस ब्रागंजा याचे अध्यक्ष, चेअरमॅन म्हणून आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी भरीव असं योगदान दिलेलं आहे. अगोदर शिक्षक, नंतर मुख्याध्यापक असा त्यांचा शिक्षणाचा प्रवास आहे. या पलीकडे साहित्य क्षेत्रात असलेलं त्यांचं कविमन, त्यांची एक वेगळी अशी गोमंतकात त्यांनी अशी आपली एक वेगळी ओळख या क्षेत्रात निर्माण केलेली आहे. गोमंतकाबाहेरही एक ज्येष्ठ कवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. गोवा मराठी अकादमीचे ते पूर्वीचे कार्यकारिणी सदस्य. सहकार व राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा असा ठसा उमटविला आहे. म्हापसा अर्बन बँकेचे जवळजवळ 15 वर्ष ते संचालक म्हणून कार्यरत होते. मराठी चळवळीचे केंद्रबिंदू असणारे गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे यावरही ते हल्लीच निवडून आलेले आहेत. सर, तुमचं स्वागत, पुनश्च स्वागत. तुम्ही एक शिक्षक, नंतर मुख्याध्यापक, सहकार, साहित्य, शैक्षणिक अशी चळवळ तुम्ही करत आलात. या तुमच्या एकंदर जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगाल का? पहिल्या प्रथम म्हणजे माझा जन्म हा डिचोली तालुक्यातील कोठंबी या गावात झाला. माझा जन्म 19 डिसेंबर 1951 साली. आणि प्राथमिक शिक्षण माझं गावातल्या प्राथमिक शाळेतच झालं. माध्यमिक शिक्षक हे भामई पाळी इथं, आणि तिथं आम्हाला एक अतिशय चांगले असे शिक्षक भेटले. ते रघुनाथ रामचंद्र देसाई हे पेडणेचे होते. त्यांच्याकडून आमच्यावर जे संस्कार त्या काळात झाले ते अतिशय मोलाचे होते, आणि त्यांच्यामुळेच माझ्या पुढच्या वाटचालीत फार मदत झाली. त्याच्यानंतरचं माझं शिक्षण हे सावेवेरे म्हणजे कोठंबी गावच्या पलीकडे नदी आहे त्याच्या पलीकडे ते गाव, अतिशय रम्य असं गाव. दोन्ही बाजूला दाट अशी माडांची झाडे, हिरवळ, आणि मधून रस्ता. आणि आम्ही चालत, माझे मित्र श्रीकांत परब, राम परब आणि मी पहाटे उठून चालत जायचो. आणि पुन्हा नदी क्रॉस करून, म्हणजे त्यावेळा नदी क्रॉस करताना आम्हाला छोटी होडी असायची, त्या होडीतून नदी क्रॉस करून सावेरेपर्यंत लाल रस्ता, सावेरेतून आमच्या शाळेपर्यंत. ती सावई येथे उंच पठारावर होती. आणि तिथं SSC पर्यंत, म्हणजे त्यावेळीची ते शिक्षण 11वी पर्यंत शिक्षण आम्ही तिथं घेतलं. त्या काळात त्या शाळेतसुद्धा आमच्यावर इतके चांगले संस्कार झाले, आणि साहित्याकडे वळण्याचं किंवा कवितेकडे वळण्याचं सगळं हे तिथूनच झालं. म्हणजे शाळा दशकापासून तुमची सुरुवात झाली. पुढे शिक्षक, मग नंतर मुख्याध्यापक, आणि मग तुमचं एकंदर कोठंबीपासून मला वाटतं फोंडा हे झालं राहण्याचं स्थान. हा जो प्रवास कसा आहे, काय? साधारण मी 1984 पर्यंत माझ्या गावातच होतो. त्या काळात मी विधानसभेची निवडणूक लढवली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा मी उमेदवार होतो. आणि मग त्यावेळी काय झालं, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे विभाजन झालं होतं. बाबांगो नावाचा एक पक्ष झाला होता आणि काँग्रेस. आणि त्या निवडणुकीत मला थोड्या मताने पराभव झाला माझा. आणि मला वाटलं की
नाही, या लोकांच्याकडे पुन्हा मी जाणार नाही. मला राजकारण हे नको. आणि मी तिथून फोंड्याला शिफ्ट केलं. तो आजपर्यंत मी पुण्याला असते. तुम्ही म्हटलात की तुम्ही निसर्ग संपन्न अशा गावातनं बाहेर आलात. ते गावातलं गाव पण म्हणूया, वनराई म्हणूया, जे तुम्हाला निसर्गाकडे ओढावता, परिसर हे होता. कदाचित हेही तुम्हाला कवी मन जे तुमचं जागृत व्हायला हा परिसर, शिक्षण किंवा बालपण आहेच, तुम्ही शाळा वगैरे, पण हे वातावरणही पोषक ठरलं का, म्हणजे तुमचं कवी मन तयार व्हायला? बरोबर. मी जेव्हा शाळेत म्हणजे माध्यमिक विद्यालयात होतो 6वी वेळेला, तो परिसरच असा होता. आणि तेव्हा मला म्हणजे वार्षिक आमचं जे एक नियतकालिक शाळेतर्फे काढलं जातं, त्यातसुद्धा मी एक छान असं छान कविताही लिहिली होती. ती मलाच आवडली होती, माझ्या शिक्षकांनाही आवडलेली होती. आमचे शिक्षक, मराठी शिकवणारे जे शिक्षक अंगडी सर, आणि ते इतके उत्कृष्टपणे आम्हाला मराठी भाषा, मराठी कविता शिकवायचे. त्याचाच ठसा माझ्यावर उमटला आणि मला ही कविता आवडू लागली, मराठी साहित्य आवडू लागलं. दुसरं म्हणजे त्या काळी कालिदास मराठे नावाचे शिक्षक आम्हाला लाभले. हे शिक्षक कसे होते, अतिशय सगळ्या विद्यार्थ्यांना प्रिय असे शिक्षक. सगळ्या कामात ते विद्यार्थ्यांना पुढं करायचे. आणि ह्या संस्कारातूनच मला कवितेची ओढ लागली. तो परिसर असा होता. आणि त्या भागात आताचे कोकणीत किंवा साहित्यात थोर कथाकार म्हणून पुंडलिक नारायण नाईक हे त्याच शाळेत माझ्या बरोबर म्हणजे माझ्यानंतर ते होते, 1-2 वर्षात मागं होते. पण तो परिसरच असा होता. शिवाय अनेक जण लिहिते झाले होते त्या भागात. कदाचित शिक्षकांचंच तुम्ही, म्हणजे शिक्षकांनी दिलेली प्रेरणा, म्हणजे एकच शिक्षकच तुम्हाला असे मिळालं की त्या मराठी बद्दल तुमच्यामध्ये एक जागरूकता निर्माण झाली आणि ते मराठी साहित्य आवडू लागले, ज्याच्यातला परिसर तुम्हाला पोषक ठरला आणि तुम्ही कवितेकडे, साहित्याकडे आणि एक कवी मन, एक गवंतकातला एक नवीन कवी उदयास आला असं म्हणता येईल. हे सगळं करत असताना मला एक सांगा की इथून पुढे जाताना, हा प्रवास सुरू करताना, कवी मन तयार होत असताना अडथळे वगैरे असे आले का कुठे तरी? नाही, कवी म्हणजे माझ्या साहित्य क्षेत्रात म्हणा किंवा बाकीच्या कुठल्याही याच्यात मला कसलाही अडथळा असा आलेला नाही. अनेक वेळा हा प्रश्न विचारण्यामागचं कारण काय, अनेक वेळा असं होतं की आपण काहीतरी करावी, लहानपणी बालपणी मनात इच्छा आणतो, पण अनेक वेळा परिस्थितीनुसार म्हणा, आवड असते, पोषक वातावरणही असतं, पण परिस्थितीनुसार त्या गोष्टी घडत नाहीत आणि मग मुलं त्या वयात निराशवादेकडे जातात, अडथळे येतात. काहींना ते अडथळे पार करण्याची म्हणजे आत्मविश्वास असतो, धमक असतं आणि त्याच्यातनं ते वर येतात, पण काहींना जमत नाही, तरी त्याच्यातनं धडपडून पुढे होतात. म्हणून हा प्रश्न केला की असे अडथळे तुम्हाला जाणवले का? नाही, असे काही अडथळे मला कधीच जाणवले नाही. कुठल्याच क्षेत्रात मला अडथळा असा आलेला नाही. माझं शैक्षणिक म्हणा, म्हणजे राजकीय म्हणा किंवा बाकीच्या सामाजिक याच्यामध्ये सुद्धा मला नेहमी सहकार्य करणारेच लोक भेटले. नेहमी मला माझ्या पाठीवर हात ठेवणारेच भेटले. त्याच्यामुळे मला फक्त काय, मला थोडं माझं आरोग्याच्यात काही प्रॉब्लेम्स होत्या एवढंच, बाकी काही नंतर आल्या असतील, त्यानंतर आल्या, पण काहीच बाकीचं कुठंही मला हे झालं नाही. आणि शैक्षणिक क्षेत्रात आणि नवे माझी शाळा टागोर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ही माझ्या गावात स्वतः मी उभारली. त्याशिवाय होंडाला एक शिक्षण संस्था मी उभारली, मी स्वतः. त्यामुळे या कामात असताना बाकी लिखाण वगैरे याच्याकडे माझं थोडं दुर्लक्ष झालं मध्यंतरीच्या काळात.
पण कविता माझ्या ओठावर, माझ्या मनात नेहमी असायची सतत राहिल्या सतत. आणि तुम्ही ते सातत्यानं ते लिहित राहिला किंवा त्या म्हणजे करत राहिला, ते लिहिणं झालं असं म्हणता येस. येईल. आणि माझी कविता मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो, चौगुले महाविद्यालयात मी प्रवेश घेतला, त्यावेळेला माझी कविता पुन्हा फुलून आली होती. हं. आणि त्या काळात मी ज्या कविता लिहिल्या त्या कविता आजही स्मरणात आहेत. अनेक जण त्या कवितांच्या आठवणी करतात आणि मला चांगलं असं मित्रमंडळही भेटलं तिथं. त्या मित्रमंडळीत तुम्हाला सांगायचं म्हणजे प्रकाश बाबूराव नाईक नावाचा एक विद्वान असा माणूस मला भेटला. दत्ता दामोदर नाईक, भास्कर नाईक, ही सगळी आमची मित्रमंडळी. विद्यार्थी संघटना त्या काळात स्थापन झाली. त्या संघटनेत आम्ही काम करत होतो. काणकोण, सत्तरी, पेडणे या भागात त्या काळात संघटनेतर्फे पुस्तिका तयार केल्या होत्या. तिथं 8-8 दिवस थांबून कॅम्प घेतले होते. हे सगळं त्या काळात घडलं. आणि त्या काळात आमचं साहित्य म्हणजे कविता किंवा कवी संमेलनं वगैरे होत होती. गोमंत विद्यानिकेतन हे केंद्र आहे आपल्या गोव्यातलं. बरोबर, फार जुनं संस्था आहे ती. आणि त्या संस्थेत आमची ये जा असायची. तसंच दुसरं संस्कृत प्रचारणी सभा, इथंही माझं येणं जाणं असायचं. आम्ही तिथं संस्कृत मुलांना शिकवत होतो. मी, बरोबर. प्रकाश बाबूराव नाईक. म्हणजे एकंदर तुम्हाला खरंच म्हणजे तुम्ही सुदैवीच म्हणता स्वतःला की चांगले मित्रही तुम्हाला मिळाले. आणि आपण जी नावं घेतलात ती नावं अशी आहेत की नाविन्याचा शोध घेणारी मंडळी, त्याच्यामध्ये आपण सुद्धा एक आहात. म्हणजे अतिशय एक वेगळं म्हणजे नवीन ध्यास घेऊन कार्यरत राहणे, तो ध्यास तुमच्या मला वाटतं सगळ्यांच्याच कर्तृत्वात आज दिसून येतोय. कामही कार्यरत, तुम्ही अजूनही तेवढ्याच पूर्णतेनं कार्यरतही आहात. मला एक सांगा, तुम्ही कविता करताच, कवी म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहातच, पण कविता व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या साहित्य प्रकारात आपण आपली आणखी आवड जोपासलीत का, किंवा आणि नवीन एक साहित्य प्रकारात काही काम केलंय का, म्हणजे आणि लिखाण वगैरे? नाही, बाकी कवितेशिवाय मी आणि दुसऱ्या कुठल्याही साहित्य प्रकाराकडे मी गेलो नाही. मला कथा आवडते. मी अनेक कथा वाचलेल्या आहेत. MA अभ्यास करीत असताना वास्तविक मी BA माझं शिक्षण जे झालं ते इकॉनॉमिक अँड सिस्टमॅटिक जिओग्राफी हा माझा विषय होता. मी तेव्हा म्हणजे मला PhD करायची होती आणि तेही मराठी साहित्यात. आणि त्यासाठी मला गाईड म्हणून नशिराबादकर यांच्याकडे जावं लागलं. ते तेव्हा कोल्हापूरला होते युनिव्हर्सिटीत. त्यांना मी भेटलो. त्यांनी मला एक विषय दिला, संत तुकारामांच्यावर लिहा म्हणून. आणि मी लिहिलं, एक 25-30 पेजेस लिहिल्या आणि दिल्या. त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी मला पुन्हा नंतर आणखीन एक वेळ येऊन भेटा म्हणून सांगितलं होतं. परंतु माझ्या काही अडचणीमुळे मी पुन्हा जाऊ शकलो नाही आणि ते तसंच राहून गेलो. नंतर इथं BEd हे ते त्याच्यामुळे सगळं. बरोबर. आणि मग तुम्ही हळूहळू तुमच्या शिक्षण याच्यामध्ये आणि पुढे शाळा विस्तार केल्यात. आपण 2 संस्था घेऊन गेलात, पुढे मुख्याध्यापक बनलात. आणि हे करत असताना तुमची मला वाटतं सांस्कृतिक म्हणजे आणि इतर जी सामाजिक चळवळ होती ती चालूच होती. आजही तुम्ही ते कार्यरत आहात. साधारण 1970च्या दशकामध्ये कवितेला तुम्ही वेगळं स्वरूप दिलं असं बऱ्याच वेळा ऐकण्यास आलेलं आहे. हे नेमकं काय, म्हणजे कविता वेगळ्या स्वरूपात म्हणजे काय तुम्ही नेमकं केलात? नाही, त्या काळात मी ज्या कविता लिहिल्या त्या कविता दिवाळी अंकातून काही प्रसिद्ध झाल्या होत्या. आणि मला दिवाळी अंकाचं एक
दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं दैनिक गोमांतकचं. त्या काळात बाकी म्हणजे इथं रामनाथीला एक शिबिर बाकीबाब बोरकर होते, मग वसंत बापट होते. वा. वसंत बापट आणि माधवराव गडकरी होते, प्रभाकर भुसारी, ही सगळी मंडळी होती तिथं. त्या काळात ज्येष्ठ समीक्षक, मला आता पटकन नाव येत नाही, पण ते होते. आणि त्यांनी, मीच नव्हतो त्या ह्याच्यात, आमच्या गोव्यातले 10-20 माणसं होती, कथाकार 10 आणि कवी 10, यांच्यासाठी 3 दिवसाचा कार्यक्रम आखला होता. त्यात मी सहभागी झालो होतो. म्हणजे मला पण त्याच्यात आमंत्रण होतं. आणि त्याच्यानंतर जे लोक लिहायला लागले तीच ही आता लेखक वगैरे एस्टॅब्लिश झाले आहेत. मग तुम्ही एक नवीन संकल्प स्वरूप देऊन म्हणजे त्या कवितेला पुनर्जीवित असं म्हणजे वेगळ्या स्वरूपात आणलं असं म्हणता येईल. मला सर सांगा, तुमचे आवडते कवी किंवा साहित्यिक कोण, म्हणजे ज्यांचा प्रभाव तुमच्यावर झाला असं म्हणूया, किंवा एखादे आपण त्यांचे सातत्यानं वाचन करत जातो आणि मग ती प्रेरणा ही मिळते आवड असल्या कारणानं? नाही, बाकीबाब बोरकर हे माझे आदर्श. आणि बाकीबाबांचं संपूर्ण जीवन किंवा बाकीबाबांचा मला अनेकदा सहवास लाभला. नंतर आम्ही काय केलं की गोव्यातल्या तरुणांना त्यांच्या कथा कविता प्रसिद्ध व्हाव्या यासाठी उन्मेष नावाचं एक दिवाळी अंक सुरू केला मडगाववरून. आणि त्याचं संपादन मी करत होतो. माझ्याबरोबर काही वेळा पुष्पाग्रज अशोक नाईक होते, शरद नरेशची मदत होते, शरद नरेश कवडींचे चिरंजीव. आणि तो कार्यक्रम आमचा चाललेला होता. आणि त्यावेळी आम्हाला बाकीबाब बोरकरने पहिल्यांदा संपूर्ण सहकार्य केलं. आणि नंतर बाकीबाबांच्या मी प्रेमात पडलो. अनेकदा बाकीबाबांची भेट व्हायची, त्यांच्या घरी जायचो मी बोरीला. बरोबर. त्यांचे मडगावला वास्तव्य असायचे. त्यांचे जावई कामत म्हणून कोंबात ते राहायचे तिथं. मग काळे सरांच्याकडे ते असायचे. काळे म्हणून एक आमचे प्रोफेसर होते, गीता काळे म्हणून चांगली कवयित्री होते, त्यांच्याकडे पण ते असायचे. आम्ही तिथं जाऊन त्यांना भेटायचो. आणि या सगळ्यात मला कुमारपन सर, सोमनाथ कुमारपन सर हे माझ्याबरोबर नेहमी. या सर्वांचं तुम्हाला तसं सहकार्य मिळालं, प्रेरणा मिळाली की प्रोत्साहन मिळालं असं म्हणता येईल. आजही आहे. सर, पुढे जाताना आज साहित्य बदलत चाललेलं आहे, साहित्य वेगळं स्वरूप घेत आहे. आणि या बदलत्या साहित्यामध्ये लेखकांचा म्हणा किंवा साहित्य लिहिणाऱ्यावर काही परिणाम झाला आहे काय? पूर्वीचं जे तुम्ही जे साहित्य घेऊन आलात तेच साहित्य आज पुढे चाललं आहे, बदल होतोय, सामाजिक बदल होतोय, बाकीचं लिहिण्यामध्ये बदल होतोय, तांत्रिकदृष्ट्या बदल होते, पण वाचकावर किंवा लेखकावर याचा परिणाम आज होताना दिसतोय की त्याच सहजतेनं ते पुढे जात आहे? आजची परिस्थिती कशी आहे की आज तरुणांना म्हणजे साहित्याची वाचन वगैरे करण्याची त्यांना केवढी सवड आहे की नाही मला माहीत नाही, परंतु त्यांच्याकडे बाकीची जी साधनं आहे त्यांचा उपयोग ते करत असतात असं वाटतं. आणि साहित्याबद्दल ही अनेक तरुण आता साहित्याकडे वळतात. हो, वाचनालयात चला तुम्हाला, आता जी पुस्तकं येतात, किती पुस्तकं, म्हणजे आशादायी वातावरण आहे. म्हणजे आता जे माध्यम बदलली आहेत त्याचा पुरेपूर असा उपयोग होताना आपण दिसतोय. म्हणजे पूर्वीच्या वेळी टायपिंगचं हे व्हायचं, तुम्हाला थांबायचं, टायपरायटर होते, हातानं काही
लिहिणं व्हायची. आता वेगवेगळे त्याला हे आलेले आहेत माहिती, तंत्रज्ञानाच्या युगात बदल झाले, संगणक आले आहेत, टायपरायटरची जागा आता व्हॉइस रेकॉर्डर, म्हणजे आवाजानं आपण जे पाहिजे ते लिहू शकतो असा म्हणजे त्याचा फायदाच होतोय, म्हणजे प्रगती ही पुढे झालेली आहे. सर मला एक सांगा, तुम्ही अनेक कविता लिहिलात आणि मला वाटतं अशा वेळी आम्ही ही सुवर्ण संधी गमावू नये. तुमच्या काही चांगल्या अशा कविता आम्हाला तुम्ही ऐकवाल का? येस. त्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगतो सांगा. की त्या काळात आम्ही प्रागतिक विचार मंच नावाची एक संस्था फोंड्याला आजही मला वाटतं ती चांगल्या प्रकारे कार्यरत आहे आणि साहित्यिकांना, बऱ्याच साहित्यिकांना पाठबळ देताना बघितलं. माझे मित्र रमेश वस्कर हे पूर्वीपासून, म्हणजे साधारण मला वाटतं 25-30 वर्षापासून आमची मैत्री. आणि ते नेहमी त्या म्हणजे ते इतकं काम करतात या क्षेत्रात. आणि मी प्रागतिक विचार मंचचा अध्यक्ष होतो. आत्ता अलीकडे आम्ही मग दुसऱ्या, म्हणजे आमचे एक मित्र त्यांना दिलेलं आहे, केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे रमेश वस्करांचा, आणि त्यावेळी जी संमेलनं वगैरे झाली प्रागतिक मंचामार्फत, अग्रगण्य अशी संमेलनं, आपली साहित्य संमेलनं जी होतात ना आता, तशा प्रकारची संमेलनं झालेली आहेत. त्या मंचानं तुमच्या केले. आजही मला वाटतं ते हल्ली बऱ्याच अशा मी वाचण्यात आलेलं आहे, भरपूर असे कार्यक्रम करते, मोठमोठे लेखक तिथं आले. सेतू माधव पगडी, मग सुभाष भेंडे, आपले कवी नारायण सुर्वे. आणि नारायण सुर्वेंना घेऊन मी इथं मार्शलला सुद्धा आम्ही एक मोठं संमेलन केलं. आम्हाला उत्सुकता आहे तुमच्या काही कविता ऐकायची. हो, माझ्या कविता या पूर्वीच्या ज्या कविता आहेत त्यात मी वाचतो. फार जुन्या कविता आहेत. मला वाटतं 1974-73 अशा कविता आहेत. वाटे इथून जावे, वाटे इथून जावे, धुंडीत चैत्र वाटा, मातीत पेरलेल्या प्राणातल्या पहाटा. वाटे इथून जावे, गर्भार मौन माझे, गर्भार मौन माझे, तेथे फुलात गावे, प्राजक्त गंध ओले, रक्तात जोजवावे. प्राजक्त गंध ओले, रक्तात जोजवावे. आदित्य ये उदेला, आदित्य ये उदेला, अंधार पोसताना, गांधार शब्द माझा, रक्तात घे रुजावा. गांधार शब्द माझा, रक्तात घे रुजावा. दीप्ती तुझ्यामुळेही, दीप्ती तुझ्यामुळेही, प्राणात पेरलेली. दीप्ती तुझ्यामुळेही, प्राणात पेरलेली. आयुष्य अक्षरांचे भाळावरी फुलावे. वाटे इथून जावे. आणखीन एक कविता ही तशी फार जुनी आहे आणि या कवितेला मला 1973 मध्ये बक्षीस मिळालं. कोण रंगांच्या दिशात, कोण रंगांच्या दिशात, किती खोलात चालतो, घर मनाचे बांधून कसा मौनात बोलतो. त्याचे अनवाणी पाय, त्याचे अनवाणी पाय, वाटा चैतन्याचे गाणे. नभ तुटून पडावे तसे अवचित येणे. नभ तुटून पडावे तसे अवचित येणे. असा दिशातून येतो, असा दिशातून येतो, भर रस्त्यावर गातो. झाडे
उघडी नागडी त्यांच्या सावलीत जातो. कोण रंगांच्या दिशात, कोण रंगांच्या दिशात, किती खोलात चालतो. घर मनाचे बांधून कसा मौनात बोलतो. कोण रंगांच्या दिशात, किती खोलात चालतो. कोण दिशांच्या दारात दिवा घरात लावतो. कोण दिशांच्या दारात दिवा घरात लावतो. अजून एक ऐकवता? हा. आता अजून एक ऐकवता का? हो, नक्की नक्की. आता अलीकडची एक कविता तुम्हाला सांगतो. गोठ्यात हंबरे गाय, कवितेचं नाव आहे गोठ्यात हंबरे गाय. ही पानझडीची वेळ, ही पानझडीची वेळ, वाराही झुळझुळ वाहे. संन्यस्त वडाच्या खाली पाचोळा दाटून आहे. ही पानझडीची वेळ, सांज भुईवर उतरे, क्षितिजात रंग उधळले. सांज क्षितिजात, सांज भुईवर उतरे, क्षितिजात रंग उधळले. शेतांचे माथे पिवळे, वाऱ्यावर झुलू लागले, वाऱ्यावर झुलू लागले. दारात दिवा लागला, वळू लागले पाय, वळचणीत आडोशाला, वळचणीत आडोशाला. गोठ्यात हंबरे गाय, वा, गोठ्यात हंबरे गाय. वा वा. सर, मला वाटतं तुमच्या ज्या कविता आहेत त्या निसर्ग भावभावनांचा खेळ त्याच्यामध्ये आहे. आणि मला वाटतं प्रत्येक मनुष्याला विचार करणारं, म्हणजे त्याच्या आयुष्यातले काही अनेक क्षण आपण निसर्गाबरोबर घेऊन उलगडले असं तुमच्या एकंदर कवितेमधून दिसतंय. त्याच्यामध्ये परिसर म्हणजे तुम्ही म्हटलाच आहे, निसर्ग आहे, पण त्याच्यापेक्षा तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावना मला वाटतं जास्त करून त्याच्यामधून व्यक्त झाल्या आहेत असं वाटतं आहे. अतिशय सुंदर अशा आपण कविता सादर केलात सर. सर, अनेक साहित्य संमेलनामध्ये तुम्ही सहभाग घेतलात, अनेक कवी संमेलनामध्ये तुमच्या कविता तुम्ही सादर केलात. हा अनुभव कसा असतो तुमचा? एखाद्या कवीला एखाद्या संमेलनामध्ये कविता सादर केल्यानंतर बक्षीस मिळतं किंवा तो जो उत्साह असतो किंवा ते मन जे असतं प्रफुल्लित मन होतं, आपण एक कविता सादर त्याच्यावर काय मिळालं आहे हे महत्त्वाचं नसतं, पण आपण एक आपलं जे भावना आहेत त्या व्यक्त केल्या आहेत इतरांसमोर आणि त्याला दाद मिळाल्यानंतर मिळालेला स्वानुभव एक वेगळाच असतो. याबद्दल असा काही अनुभव? आता गोव्यात जी मराठी साहित्य संमेलनं झाली त्या संमेलनातही माझा सहभाग होता. 1975 साली वास्कोला मराठी साहित्य संमेलन झालं. त्या संमेलनाचे अध्यक्ष होते व्यंकटेश माडगुळकर आणि कवी संमेलनाच्या अध्यक्षा होत्या शांता शेळके. त्या संमेलनात माझ्या 2 कविता मी सादर केल्या होत्या आणि एक कविता पहिल्यांदा सादर केली आणि पुन्हा मला सांगितलं आणखीन एक कविता सादर करा, आणि म्हणून पुन्हा एक कविता माझी सादर केली आणि मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. माझ्याकडे अनेक जणांनी संपर्क साधला आणि तुम्ही छान कविता लिहित राहा असं सांगितलं. आणि बाकीबाबांना सुद्धा मी पुन्हा भेटलो होतो तिथं. बाकीबाब होते, शांता शेळके होत्या, अनेक जण ज्येष्ठ दिग्गज असे लेखक होते. मग एक वेगळा हुरूप येतो अशा वेळी, एक प्रोत्साहन मिळतं. सर, हा सगळा प्रवास तुमचा, तुम्ही शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे, सामाजिक सहकार चळवळीतही तुमचं योगदान आहे, आजही तुम्ही कार्यरत आहात, कवी म्हणजे साहित्यात रूपातही अनेक योगदानं दिलीत. हा संपूर्ण प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाचं किती महत्त्व आहे, त्यांनी तुम्हाला किती प्रोत्साहन दिलं, तुमच्या कुटुंबाविषयी थोडीशी माहिती? माझे कुटुंब म्हणजे
आम्ही 4 भावंड, हं. एक बहीण मला. माझे वडील हे मोठे नाट्य कलाकार होते, तसे व्यावसायिकही होते. आणि व्यावसायिक म्हणजे त्यावेळी बार्जेस भरून पाठवायचे, ते सगळं काम ते माझे आपल्या चारबाग म्हणून एक जेटी आहे मोठी, आतासुद्धा मोठमोठ्या कंपन्या तिथून कार्यरत आहेत. तिथं माझे वडील ते काम करत होते, पण त्यांना नाट्यकलेची फार मोठी आवड. तेच नाही तर आमच्या गावातले अनेक जण नाटकात काम करायचे. आणि ती नाटकं कसली सगळी त्या काळची ही म्हणजे गद्य नाटकं अशी जास्त अशी. हो. आणि त्या काळात तोच वजा माझ्या भावावर पडला. माझे मोठे बंधू महादेव परब हे सुद्धा एक मोठे नाट्य कलाकार आहे. माझा छोटा भाऊ सुद्धा प्रकाश परब हे सुद्धा गायन, ते सम्राट क्लब पोंडाचे अध्यक्ष पण आहे. आणि ते चांगल्या प्रकारे याच्यात सहभागी होतात. कुठल्याही वाचन, गायन, मग ते संगीत याच्यामध्ये त्यांना आवड आहे. या सगळ्याची वारसा आहे तो माझ्या वडिलांकडून, माझ्या मोठ्या भावाकडून, हे सगळं चालेल. कलेचा वारसा तुम्हाला मिळाला तुम्हाला तो. आणि तो वारसा फक्त त्यांच्यापैकी नाटकात मी कधी स्टेजवर गेलो नाही. तो मी पण तुम्ही साहित्याची व्यासपीठ आरंभलं, तिथं तुम्ही आपलं कवितेच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त झालात. आजही तुम्ही इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांसारख्या प्रतिष्ठित अशा संस्थेवर आहेत, तिथंही तुम्ही सामाजिक सांस्कृतिक चळवळ चालवत आहेत. म्हणजे हे तसं तो वारसाच तुम्हाला घेऊन आलाय असं म्हणता येईल. सर, आता पुढे जात असताना की नेमकं तुम्ही आता नवीन अनेक साहित्य तयार होत आहेत, तुम्हालाही तुमचा अनुभव पाहता या साहित्यिकांना आपण काय सांगू शकाल? किंवा नवीन कवी जे कवी म्हणून पुढे यायला पाहत आहेत, लेखक म्हणून पुढे यायला पाहत आहेत, अशांना तुम्ही कोणत्या प्रकारे मार्गदर्शन करू शकता? तुमचा एक संदेश कसा? मी एवढंच सांगेन की ग्रामीण भागातले जे लेखक आहेत, आमच्या भागात विठ्ठल गावस म्हणून एक लेखक आहे, अतिशय चांगलं लिहितो. अनेक त्याचे पुस्तकं, कादंबरी आलेले आहेत, कथा आहे, आणि कथा मला वाटतं त्यांच्या. हे कसं त्याचा वारसा ह्या मुलांनी घ्यावा असं वाटतं. आमच्या भागातल्या लोकांनी ते बघावं. तो लिहितो कसं, जे खरं आहे तो ते वास्तव लिहितो आणि वास्तव दर्शन असतं त्यांच्या याच्यामध्ये. छान आहे. आणि स्वतः लेखन हे कुणाच्या आदेशावरून नाही, तर स्वतःच्या निरीक्षणातून ते बघून संवेदना काय ते लिहावं लागतं, ते करावं लोकांनी. म्हणजे निरीक्षण करावं आणि संवेदना जागृत करूनच लिहावं. जे आहे ते सत्य आपल्या, म्हणजे माणसानं असं म्हणतात की संवेदनशील असणं महत्वाचं आहे. आणि संवेदना मनाला भिडल्या की त्या व्यक्त होतात. बरोबर ना? तर आजच्या या कार्यक्रमामध्ये, कलाविष्कार या कार्यक्रमामध्ये गोमंतकातील ज्येष्ठ साहित्यिक, कवी, त्याबरोबर शिक्षण तज्ज्ञ असं म्हणता येतील आणि सहकार चळवळीचे अग्रसर असे श्री दशरथ परब खास या कार्यक्रमात उपस्थित राहिले. आणि त्यांच्या कवितेबद्दलही, ज्या कविता निसर्ग आणि भावभावनांनी व्यक्त होतात, अशा मानवाला एक स्फूर्ती देणाऱ्या, आपलं जीवनाचं रहस्य सांगणाऱ्या अशा त्यांच्या कविताही त्यांनी इथं सादर केल्यात. आणि एक गोमंतकात एक वेगळा ठसा या कविवर्यांनी उमटविला. त्यांचे आदर्श बाबा बोरकर म्हणतायत ते. त्यामुळे तो जो वारसा आहे, तो वारसा त्यांनी पुढेही चालला आहे आणि त्यांची इच्छा आहे की तो वारसा सतत पुढेही चालावा. आणि त्यासाठी आजच्या, मला वाटतं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं सरांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मौलादिक असं संदेश दिलेला आहे. आणि निश्चितच या संदेशाचा उपयोग गोमंतकातील आमचे अनेक होतकरू साहित्यिक, कवी निश्चितच करून घेतील. सर, या कार्यक्रमाला तुम्ही खास करून आलात, मनापासून तुमचे धन्यवाद.